विरुद्ध आंदोलन झालं। या आंदोलनामध्ये एका कार्यकर्त्याने चक्क एकनाथ खडसेंच्या प्रतिमेवर ठोकले होते। नाही बरोबर नाही, असं करता कामा नाही मला असं वाटतं। आणि मला खऱ्या बाबतीमध्ये काहीच माहिती नाही। मी तर आपण बघता 4 दिवस तिकडे मदतीसाठी गेलेलो होतो आणि आता माहिती घेतो काय झालं काय नाही, पण मला या बाबतीमध्ये कुठली माहिती नाही काय झालं महाराष्ट्रात काय नाही म्हणून 4 दिवस। रक्षा खडसे भाजपने जे आंदोलन केलं खडसेंच्या विरोधात, रक्षा खडसे बोलले की आता मलाही याच्या वेदना होत आहेत, कुठेतरी हे राजकारण थांबलं पाहिजे, कुठल्या पातळीवर राजकारण जात आहे। बरोबर आहे, त्यांचं म्हणणं बरोबर आहे। ठीक आहे, ते त्यांचं मत आहे, बरोबर आहे। रेव पार्टीचा जो तपास आहे किंवा ज्या पुढच्या ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्याचा तपास पोलीस करतायत। आपण त्यात न बोललेलं बरं। मला त्या बाबतीमध्ये कुठले भाष्य करायचं नाही, बोलायचं नाही। तर 4 दिवस तर मी बाहेरच होतो, पण मला वाटतं काय पोलीस तपास करता आहेत। आता नंतर त्यात काही नाही आहे काय नाही आहे, काय आहे त्या कॅसेटमध्ये, काय त्याच्या आहे त्याच्या मोबाईलमध्ये काय आहे, मला वाटतं ते तपासाअंती आता बाहेर येईल। त्यामुळे आता आपण भाष्य न केलेलं बरं आणि कुठल्या विषय भरकटाची गरज नाही। तो योग्य दिशेने तपास चाललेला आहे। महिला आयोगाने भुत्या प्रकरणामध्ये संपूर्ण पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की हे खूप गंभीर प्रकरण आहे, याच्यामध्ये महिलांची तस्करी केली जात होती, महिला पुरवल्या जात होत्या। अशा पद्धतीने त्यांनी या प्रकरणाच्या गंभीर चौकशीची मागणी चाकणकरांनी केली आहे। ज्या पद्धतीने रुपालीताईंनी त्या ठिकाणी चाकणकर त्यांनी जो विषय मांडलेला आहे, पोलिसांकडे त्यांनी माहिती मागितली, पोलिसांना त्यांना माहिती दिलेली आहे आणि तो जसं तसं वाचून दाखवलेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या बाबतीमध्ये आपण न बोललेलं बरं। पोलीस योग्य दिशेने तपास करत आहेत, तपासाअंती सर्व खरं काय खोटं काय आताच आपण सर्टिफिकेट देणं हे काही योग्य नाही। याच्यामध्ये खूप मोठा विषय आहे, खूप मोठा विषय, म्हणजे हा देशामधला सगळ्यात मोठा विषय होऊ शकेल, जे मी ऐकलं, जे रुपाली त्यांनी सांगितलं, पोलिसांनी त्यांना माहिती दिली त्यावरून। त्यामुळे मला असं वाटतं थोड्याच दिवसामध्ये सगळ्या गोष्टी समोर येतील।